गावकऱ्यांशी थेट संवाद साधूयात की या शिबिराचं आयोजन केलेलं आहे ते कितपत यांच्यासाठी योग्य ठरतं आहे. नमस्कार काकू, काय नाव आपलं? कमाल घनश्याम कुंजीर, तुम्ही कुठल्या गावच्या आहेत? कुंजीरवाडीचेच. अच्छा, मग काय सांगाल, हे जे आरोग्य शिबिर इथं आयोजित केलेलं आहे तर त्याचा कसा प्रकारे लाभ तुम्हाला सगळ्यांना होतो? आम्हाला छान प्रकारे लाभ झाला आहे. सर्व टेस्ट केल्या आता. हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं तर भरपूर पैसा लागतो आणि इथं फ्रीमध्ये होतं तर खूप टेस्ट झालं. अच्छा, मग तुम्ही काय सांगाल की आता गावातल्या ज्या मूलभूत सोयीसुविधा आहे, हे तर झाला आरोग्याची गोष्ट, मग मूलभूत सोयीसुविधा नेमका कशा आहेत गावच्या? खूप छान आहेत सगळ्या सुविधा, पण लाईट, पाणी सगळे व्यवस्थित आहेत. व्यवस्थित आहेत. मग नेमका हा जो कॅम्प आहे हा कोणी अरेंज केला आहे याच्याबद्दल काही माहिती सांगू शकता तुम्ही? योगेश काकडे आणि पुष्पा सावंत यांनी आयोजन केलेला हा कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त गावासाठी आणखीन कुठल्या कुठल्या कार्यक्रमाचं आयोजन यांनी केलेलं आहे, काही सांगू शकाल? यांनी बालाजीची ट्रिप नेली आणि उज्जैनची नेली आणि हे भजनांची स्पर्धा. अच्छा, तुम्ही आधी नाव सांगा तुमचं. काय नाव तुमचं काकू? रत्नप्रभा आत्माराम कुंजीर. तुम्ही किती वर्षांपासून कुंजीरवाडीमध्ये राहता? 60 नाही 40 वर्ष. मग या आरोग्य शिबिरामध्ये नेमकं तुम्हाला काय त्रास होता आणि कुठली गोष्टीचं चेकअप करण्यासाठी तुम्ही इथे आला? व्यवस्थित आहे सगळं, पण तरी पण म्हणलं आपल्या शरीराची तपासणी करून घ्या. परवा आले होते मी ना, तर माझा थोडा BP वाढलेला होता. मग डॉक्टर म्हणले परत उद्या या. मग आता व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे BP. आता हे जर मोफत शिबिर नसतं तर आपण स्वतःहून कधी हॉस्पिटलमध्ये गेलोच नसतो आणि पूर्ण शरीराची तपासणी कधी करून घेतलीच नसती. मग असेच काय काय वेगवेगळे कार्यक्रम प्रकाशचे प्रतिष्ठान आहे यांच्या वतीनं कुठले कुठले असेच चांगले चांगले कार्यक्रम गावासाठी घेतलेत सांगा. त्यांनी असे भजनी मंडळाची स्पर्धा ठेवली होती. ते आमच्या गावात सगळे रस्ते, पाणी, अजून पण आता निवडणूक आहे त्याच्यासाठी पण वेगवेगळे कार्यकर्ते उभे राहिलेले आहेत. तसंच काकड्यांनी राबवलेला हा शिबिर, तसेच वेगवेगळे पण शिबिर राबवले आहेत. पण यांचे शिबिर एक अत्यंत नाही का नागरिकांना असं म्हणजे असं हे देतात ते, त्याच्यासाठी हे ह्यांच्यासाठी चांगलं होईल. आणि गावात पण खूप लोक होते, त्यांच्यासाठी शिबिर हे आवश्यकच होतं आणि त्यांनी हा उपक्रम राबवला. माझा सपोर्ट त्यांना असेलच, कारण की त्यांनी आमच्या गावाला एवढी मदत केली व त्यांनी नाही का असं वेगवेगळे प्रयोग राबवले आणि हे काकडे यांना माझा सपोर्टच असेल आणि आमच्या गावाचा पण त्यांना सपोर्ट असेल. नमस्कार काकी, काय नाव? लक्ष्मी दत्तात्रय गायकवाड. गायकवाड काकी, तुम्ही किती दिवसांपासून, किती वर्षांपासून कुंजीरवाडीमध्ये वास्तव्यास? मी पण 40 वर्षापासून आहे. 40 वर्षापासून आपल्या गावातल्या राजकीय वातावरण कसं आहे, काय सांगाल का? छान आहे. बरं, तुम्हाला कुठला त्रास होतोय आणि कुठल्या गोष्टीचा चेकअप करण्यासाठी तुम्ही आज या आरोग्य शिबिरामध्ये आले? मला मणक्याचा त्रास होतोय, शिरचेकप आहे मणक्याची, अजून असा म्हणजे दम लागतो. याचा उपचार तुम्ही या आधी कुठे घेतला होता जाऊन? घेतला होता की घेतला होता मराठीचे डॉक्टरचे इथं. मग काय वाटतंय काकी की आजचा हा जो कॅम्प आहे आरोग्य शिबिराचा, याचा खरंच गावकऱ्यांना फायदा होतोय ना? होत आहे. हा, छान सोय केली. बरं, हा कॅम्प कुणी अरेंज केलाय, त्यांच्याबद्दल काही माहिती सांगू शकता? योगेश काकडे, पुष्पा सावंत यांनी केलाय. हा. मग यांनी आणखीन गावाच्या विकासासाठी आणखीन कुठले कुठले कार्यक्रम आपल्या गावामध्ये अरेंज केले होते, त्याबद्दल काही सांगू शकाल? केले होते. भजनी स्पर्धा ठेवली. भजना त्यांनी पकवाद दिला, टाळ दिले, अजून विना दिला गावासाठी. काकी, तुमचं नाव काय? पार्वती मधुकर बोंडरे. अच्छा, तुम्ही किती वर्षांपासून इथे वाचता? 40 वर्षापासून. मग काय सांगाल, या शिबिरामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टींची चेकअप होतोय, त्याच्याबद्दल काही माहिती आहे? आता ह्यात काय माहिती नाही अजून, पण आता माहिती घ्यायची. अच्छा, तुम्ही कोणत्या गोष्टीचं चेकअप करण्यासाठी इथे आलाय? आता आम्हाला यात खोकला किंवा मणका हे दुखताय त्याच्यासाठी आहे. काकी, गावामध्ये आणखीन असे कुठले कुठले चांगले काम झालेले आहेत जे गावातल्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरतात? चांगली काम झाली, अशी रस्त्याची किंवा लाईटची किंवा पाण्याची चांगल्या प्रकारे सुविधा झाल्यात. नमस्कार
नमस्कार ताई, काय नाव तुमचं? भाग्यश्री गायकवाड. तुम्ही किती वर्षांपासून कुंजीरवाडीमध्ये वाचता? 4 वर्ष झालं मॅडम. बांधले घर, स्वतःचं घर बांधले. हो. मग आता हे आरोग्य शिबिर जे आहे त्याची बातमी तुमच्यापर्यंत कशी पोहोचली? व्हॉट्सअपला ग्रुपला मेसेज आला होता. हां ग्रुपला मेसेज आला म्हणून माझा मुलगा 10वीला आहे, त्याला दाखवायचं आहे. मला त्या मानाला थोडीशी गाठ आल्यासारखं झाले, तर ते दाखवायचं म्हणून त्याला शाळेतनं घेऊन आले मी आता. ताई काय वाटतं? मनात लाभ घेत आहेत आणि ज्यांना शक्य नाही की चेकअप करणं, त्या महिलांसाठी तर खूप उपयोगाचं आहे की जे का केवळ पोट भरण्यासाठी जे करतात काम कष्ट वगैरे, त्यांसाठी मोठ्या दवाखान्यात जाणं वगैरे शक्य नसतं. त्यामुळे अशा शिबिरचा वगैरे भरपूर त्यांना उपयोग होता आणि त्याचा फायदा पण बऱ्याच महिलांनी घेतला आहे. केले ना त्यांचे तर खूपच आभार. म्हणजे बरेच ह्यांनी की जनतेने ह्याचा फायदा झाला आहे त्यांना, आणि ज्यांनी आयोजन केलं त्यांचे खरंच मनापासून आभार आणि धन्यवाद त्या मनात असेल. आणि सगळ्यांना की रिक्वेस्ट आहे की खरंच अशा लोकांना निवडून दिलं पाहिजे जे की सगळ्यांसाठी व्यवस्था चांगली आहे. बऱ्याच लोकांचा फायदा झाला आहेत ना. तर आपल्याला फक्त की आपले जे काळजी करतात ते पक्ष कुठलाही असो, मला त्याशी काही देणं घेणं नाही, पण कुटुंबाची किंवा एक कुटुंबाची काळजीप्रमाणेच हे काळजी करतात नाही का. तर असे उपक्रम करणाऱ्याला आपण पुढे नेणं हे आपलं पण कर्तव्य आहे. नमस्कार, मी काजल रोहित काकडे. परत हे शिबिर थेऊरमध्ये पण 3 दिवस चालू होतं. तिथेही भरपूर मोठा प्रतिसाद होता लोकांचा. भरपूर गरीब लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे. आणि एक आजी होती ज्या त्यांना तिथपर्यंत येता पण नव्हते, त्यांना पाय नव्हते, ते असे सरकत येत होते. तर सीमाताई सावंत, पुष्पलता सावंत, त्यांनी ते पाहिलं आणि त्यांना एवढं म्हणजे अश्रूच आले डोळ्यात की त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांना वॉकरच आणून दिला. सगळे वर्कशॉप असे चालू आहेत मेहंदीचे. परत म्हणजे ग्रामपंचायतमध्ये ऑलरेडी चालू आहेत, पण त्यात आम्हाला जर कळालं की काही नाही आहे इन्क्लुडेड, म्हणजे त्यात कुकिंग क्लासेस पण आहेत आणि परत ब्लाऊजवर जे वर्क करतात ते पण आहे, रांगोळी आहे, मेहंदी आहे, परत काही इतर असतील. पण ताई काय नाव तुमचं? माझं नाव प्रतिभा योगेश काकडे. अच्छा. आणि शिबिर आमचे व्यवस्थित नाही का 2-3 दिवस झाले शिबिराचं आयोजन व्यवस्थित चालू आहे. आता आज 3रा दिवस आहे शिबिरचा. ताई तुम्हाला एखाद्याने असा अनुभव इथं व्यक्त केला आहे का तुमच्यासमोर, मग थेट तुमच्याशी जरी नसला तरी त्यांच्यामध्ये बोलताना की हे जे आयोजन केलं आहे ते खरंच खूप चांगलं आहे आणि याच्यातून खरंच खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे? हो, म्हणजे आता ज्या महिला येतात ना त्यांचं तेच म्हणजे चाललं आहे की नियोजन वगैरे खूप छान आहे, शिबिर वगैरे व्यवस्थित चालू आहे.